एक ब्रेकिंग न्यूज आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा अशा पद्धतीची मागणी आता रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळे तपास पारदर्शक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच अनुषंगाने ही संपूर्ण जी केस आहे, हे जे प्रकरण आहे ते याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने हगवणे कुटुंबांचे असलेले राजकीय लागेबांधे किंवा पोलीस प्रशासनातले लागेबांधे सातत्याने समोर येत आहेत। नुकतंच हेही समोर आलेलं आहे की या दोन भावांकडे म्हणजे शशांक आणि सुशील हगवणे यांच्याकडे जो बंदुकीचा परवाना होता तो खोटे पत्ते देऊन मिळवलेला होता आणि तो पास करण्यामागे त्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांचा सुद्धा महत्त्वाचा हात होता। अशी नवनवीन माहिती सातत्याने बाहेर येत असताना रोहिणी खडसेंनी आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या प्रकरणाचा तपास पूर्णपणे सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा आणि याच्या मागे कारणही तसंच आहे। हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळे हा तपास पारदर्शक नाहीये अशी त्यांची तक्रार आहे, अशी त्यांची शंका आहे आणि याच अनुषंगाने त्यांनी आता मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे की या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा। रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूयात। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये पहिल्या दिवशीपासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे। ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशीच तिचे आई वडील जेव्हा तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा 1.5 दिवस तिची मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही। तक्रार दाखल करून घेतल्यानंतर देखील जे कलम लावण्यात आले ते कलम सौम्य प्रकारचे होते। खरं वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड होतं की तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि हे प्रथम दर्शनीच्या अहवालामध्ये देखील नमूद आहे की वैष्णवीच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि तिचा क्रूरपणे तिला मारहाण झालेली आहे हे तिच्या शरीरावरच्या जखमा बघताना दिसतंय। माझा या निमित्ताने प्रश्न आहे की जर तिच्या शरीरावरती 29 ठिकाणी जखमा असताना त्या एफआयआर मध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा जीव जाईल तोपर्यंत मारहाण करणे किंवा अशा अनेक कठोर कलमांचा त्यामध्ये समावेश का करण्यात आला नाही? कुठेतरी आरोपींना मदत होईल अशा रीतीने ती एफआयआर नोंदवल्या गेली होती का? की ज्या एफआयआरचा आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होते आहे आणि त्याच एफआयआरच्या आधारावरती आज आरोपींचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्य हननापर्यंत पोहोचलेली त्यांची मजल गेलेली आहे। कारण एफआयआर नोंदवताना राहिलेल्या त्रुटी हे त्याचं कारण आहे।